धुळे जिल्ह्यासह राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। शासनाकडून अद्यापही काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही। एकीकडे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित असताना दुसरीकडे मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आलिशान दालनाच्या नूतनीकरणासाठी तब्बल 1.5 कोटी रुपयांचा खर्च होत असल्याने यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनावर होणारा कोट्यवधींचा खर्च फालतू असून संवेदनहीन शासन आणि भ्रष्ट प्रशासन यांची युती असून बंगल्यावर 50 लाख रुपये आणि दालनाच्या नूतनीकरणावर 1.5 कोटींचा केलेला खर्च म्हणजे भ्रष्टाचाराचा शॉर्टकट आहे, असं म्हणत माजी आमदार गोटे यांनी प्रशासनासह शासनावर सडकून टीका केली आहे। जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हाधिकाऱ्यांच्या नवीन दालनाच्या नूतनीकरणासाठी 1.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे। त्यांचं काम देखील सुरू करण्यात आलं, मात्र निधी वितरित झाला नसल्याचं सांगत अंदाजपत्रक देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली आहे। एकीकडे राज्यातील शेतकरी संकटात असताना दुसरीकडे मात्र जनतेच्या पैशांची कशा प्रकारे उधळपट्टी होत आहे या प्रकरणातून समोर आलं आहे। याआधीही अनेक जिल्हाधिकारी त्या कार्यालयात बसत होते, त्यांना कुठलीही अडचण आली नाही, मग आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांचं आलिशान दालन नूतनीकरण करण्याचं गरज काय होती, असा संतप्त सवाल देखील गोटे यांनी केला आहे। या 1.5 कोटींच्या निधीतून जिल्हाधिकाऱ्यांचं आलिशान नवीन दालन, 2 व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल यांसह इतर बाबींचा समावेश आहे। कोट्यवधी रुपयातून मंत्र्यांच्या बंगल्याचं नूतनीकरण करण्याचं प्रकरण ताजं असतानाच धुळ्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आलिशान दालनाच्या नूतनीकरणावर होणाऱ्या 1.5 कोटींच्या खर्चामुळे नवीन वादंग निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। राज्यातील परिस्थिती पाहता मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हे राज्यकर्त्यांचं पावलावर पाऊल टाकून प्रशासन पण त्यासाठी निघालेलं आहे। हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। हे संवेदनहीन शासन आणि भ्रष्ट प्रशासन यांची युती आहे। आता मागचे कलेक्टर बसवत नाही तिथे, संजय शिंदे साहेबांपासून सगळे बसतात। काय अडचण होती तिथे? काय बंगल्यावर 50 लाख रुपये, ऑफिसवर 1.5 कोटी रुपये उधळपट्टी आहे आणि भ्रष्टाचार करण्याचा शॉर्टकट आहे। त्याला काय मूल्यमापन नाही, फर्निचरचे काय भाव निश्चित केलेले नाही, लक्षात। त्यामुळे आणि शेतकरी आत्महत्या करत आहेत, वाहून गेले। काय त्यांच्या घरामध्ये खायची सोय राहिली नाही, लाज वाटली पाहिजे असा खर्च करताना। अतिशय बेशरमपणाचं लक्षण आहे। सगळ्यांना आलिशान ऑफर कार्यालय पाहिजे। आता हे मंत्री ज्या मंत्र्याच्या बंगल्याचं रिनोव्हेशन करतात, तो ऑफिसचं रिनोव्हेशन करतात, त्याच्या आधीचे मंत्री बसवते ना, तुम्ही काय करता? थोडा बदल झाला मंत्रिमंडळामध्ये ते एकेका बंगल्यावर 1.5 कोटी रुपये खर्च करायचे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की सामान्य माणसाची नाद तुटली यायची, यांना ज्याच्या दुःखाची काही घेणं देणं नाही। आपल्याला ऐशोआराम मिळाला पाहिजे। आता मुख्यमंत्री 21 लाखाचा पलंग घेतात, समजलं? अधिकाऱ्यांवर या सरकारचं नियंत्रण नाही। नियंत्रण कशाबद्दल आहे? फक्त पक्षाच्या लोकांची कामं करण्याबद्दल। हे लोक, हे सगळे अधिकारी, आता ती बाई एक बदलून गेली, फडणवीस आपली काय जगले पाटील, ऐकतो आता इथे जे आयुक्त येणार आहेत त्यांनी 2.5 कोटी रुपये मंत्र्याला दिले। कोणाला दिले? या महिलेने 100 कोटी रुपयापेक्षा जास्त भ्रष्टाचार केला आहे। मी हे कागदपत्राला पाहण्यासाठी होऊ शकतो, पण तक्रार करणार कोणाकडे? हम नंगे तुम नंगे, सब नंगों का बाजार।
प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. अर्जेंटिनाच्या कृषी खात्याचे मंत्री मेरीडाने बहरीन यांनी दोंडाच्या येथील केशरानंद जिनिंगला भेट देत जिनिंगच्या कामाची माहिती घेतली आहे. त्यानंतर त्यांनी दाऊळ गावातील शेतकरी बांधवांशी संवाद साधत बैलगाडीने प्रवास करत शेतीची पाहणी केली आहे. अर्जेंटिनाच्या कृषी मंत्रीला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी अर्जेंटिनाच्या कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जात पिकांची पाहणी करत माहिती जाणून घेतली. त्यानंतर केशरानंद जिनिंग येथे असंख्य शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. भारत व अर्जेंटिना या दोन्ही देशांमध्ये भौगोलिकदृष्ट्या काही व्यापार होऊ शकेल का, याबाबत देखील सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी केशरानंद जिनिंगचे ज्ञानेश्वर भामरे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Farming. Yeah. So talk the all farmers. You. So thank you to everybody to receive me and for your hospitality here in your village. For me it's very important to come to the field and meet with the farmers. I am also a farmer. My father is half the same age that this gentleman and live in the farm in Argentina. But now I am working for the government of Argentina. I am agronomist. My profession is agronomist and I grew up on a farm. Unfortunately, now I spend a lot of time in a desk at the embassy, so I miss a lot to come to visit the farmers and interact with the farmers and do farming work. But I have to do another type of work in my office. So every time that I have a minute, or 2 days of my agenda, I try to organize visits to visit the farmers in India. I spent here already 6 years. And I had the opportunity to visit many places. So I had the opportunity to visit many places in India and visit different type of productions. And for me, it's very admirable how farmers in India work in the soil and work in an activity that is so tough. Because farming is not tough in India only, it's tough in every part of the world. The work that a farmer do in the field and how you have to deal with the climate, rains, cold, summer, is very hard in every part of the world. Here in India is so admirable how people feel the farmers. That is why I think politics also is so involved with farmers, because farmers are essential body of the economy of India. Not only because how much money you produce, only because how much employment the farmers give to the economy of India. So for me it's an honor to come here and visit you and see how you farm, how you practice the farming with cotton. We have a lot of things that we can share experiences between India and Argentina. At the same, we are far away from here, but the way that we produce can be also applied here, and the way that farmers produce here can be also applied to Argentina. So the purpose of my visit here is to understand better with my eyes and with my hands, and with my smell, how the farmers practice farming here. Because otherwise I have to read reports, a lot of reports,
and that is not the complete picture. How is the farming in India? So I prefer to come to visit. So thank you for organizing everything here. It is an honor to me and also the family. They are receiving me very kind, and also for all of you here in your village. Thank you very much. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, दोंडाईचा. जोशाबा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत प्लॉटच्या नावाखाली प्रत्येकी 60,000 रुपये घेऊन फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप संजय तपासे यांच्यासह काही सदस्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. संस्थेत झालेला भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी लढा सुरू असून न्याय न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर उपोषण करणार असल्याचा इशारा देखील संजय तपासे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी त्यांनी विविध गंभीर स्वरूपाचे आरोप संस्थेवर केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेविरोधात लढा सुरू असून मात्र कुठलाच अधिकारी दाद देत नसल्याने थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरच उपोषण करणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेत तपासे यांच्यासह काही सदस्यांनी दिला आहे. यावेळी संस्थेत झालेल्या अनागोंदी कारभाराचे कागदपत्रच सदस्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. यावेळी संजय तपासे, रमेश कांबळे, सिद्धार्थ जाधव यांच्यासह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 10 वर्षापासून मला जोशोबामध्ये 100 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. तरी मुख्यमंत्र्याला मी ऑनलाईन तक्रारी पाठवून सध्या संबंधित अधिकाऱ्यांकडं मनोज चौधरी यांना न्याय मागण्यासाठी जोशोबामध्ये अनेक दिवसापासून निवेदन देऊन सुद्धा भ्रष्टाचार आळा घातलेला नाही आहे. तरी लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी हा घोटाळा बाहेर काढण्यात यावा. न्याय नाही मिळाला तर मी मुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळ उपोषणाला जाऊन बसेन अशी विनंती करतो मी. संस्थेचं कार्य म्हणजे असं होतं का जे जोशोबामध्ये गट महात्मा फुले समाज कल्याण अनेक शासकीय योजनेचा पैसे उभारण्याचा भ्रष्टाचार करण्याचा उद्देश होता. अनेक भ्रष्टाचार गेले 7 कोटी 3 कोटी 90 लाख अनेक चेक शासनाच्या नाव आनंद सुखलाल जगदव यांनी त्यांच्या नावाच्या स्वाक्षरीचे पुरावे आहे माझ्याकडे. तर लवकरात लवकर ही फसवणूक अशी झालेली होती की प्लॉट देतो या संदर्भात प्रत्येकी 60,000 रुपये भरा, तुम्हाला 5,000 फुटाचा प्लॉट देण्यात येतो असं सांगून फसवणूक करण्यात आलेली आहे. आम्ही 5 लोकांनी 3 लाख रुपये भरून तरी प्लॉटने दिलून त्याच्यावर कोठडीचं 50 लाख म्हणून उचलले. त्याची फेडणे करता शासनाने जप्त केलेले आहे. त्याचे बँकेने जप्त केले आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर मनपाच्या आयुक्तपदी नितीन गुलाबराव कापडणीस यांची नियुक्ती झाली आहे. तसे आदेश शासनाच्या वतीने काढण्यात आले आहे. आयुक्तांची बदली तर झालीच, परंतु उपायुक्त शोभा वाविस्कर व उपायुक्त हेमंत निकम यांची ही बदली झाली आहे. एकाच वेळी तिन्ही मनपाच्या अधिकाऱ्यांची बदली झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांकडून या बदलीचे स्वागत करत जल्लोष करण्यात आला आहे. यात आयुक्त अमिता दगडे पाटील यांचं नियुक्तीचं ठिकाण शासनाने राखून ठेवलं आहे, तर उपायुक्त शोभा वाविस्कर यांची जळगाव मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागली आहे. तर उपायुक्त हेमंत निकम यांची बीड जिल्ह्याच्या परळी वैजनाथच्या नगर परिषदेच्या मुख्य अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. एकाच वेळी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तिन्ही अधिकाऱ्यांच्या बदलीची ऑर्डर आल्याने मनपामध्ये काही खुशी तर काही गम असं वातावरण बघायला मिळालं. मनपाच्या नवीन आयुक्तांकडून शहराला खूप साऱ्या अपेक्षा आहेत, मात्र त्यांच्या कामाची पद्धत कशी असेल हे येणाऱ्या काळातच दिसणार आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
धुळे महापालिकेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील करत असल्याचा आरोप नेहमीच होत होता. यातच धुळे शहरातील रस्त्यांवरील खड्डे, ठिकठिकाणी असलेलं घाणीचं साम्राज्य, पावसामुळे साचत असलेलं पाणी हे केवळ महापालिका आयुक्तांच्या भ्रष्टाचारी आणि टक्केवारी कामामुळेच होत असल्याचा आरोप केला जात होता. यातच महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून तब्बल 2 वर्षांमध्ये अमिता दगडे पाटील यांनी 2000 कोटी रुपयांच्या कामाला चालना दिली. मात्र शहरामध्ये कोणतंही विकास काम पूर्णतः झालं नसल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीनं वारंवार केला जात होता. दरम्यान मंगळवारी महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांची बदली झाल्यानं शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं गेली रे गेली टक्केवारीवाली बाई गेली असं म्हणत महापालिका प्रवेशद्वारावर फटाके फोडून ढोल वाजवत आयुक्तांच्या बदलीचं स्वागत करण्यात आलंय. महापालिका आयुक्तांची बदली झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेला हा आनंदोत्सव सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय. 4 दिवसापूर्वी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयुक्तांना या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केला होता की धुळे महानगरपालिकेचे आयुक्त यांचा कार्यकाळ हा धुळे शहरामध्ये पूर्ण होत आलेला आहे. कारण गेल्या 2 वर्षापासून धुळे शहरामध्ये जे विविध विकास कामं या ठिकाणी होत होती त्या विकास कामांमध्ये प्रचंड टक्केवारी त्या ठिकाणी आयुक्तांच्या मार्फत या ठिकाणी खाल्ली जात होती आणि टक्केवारीचं प्रमाण वाढल्यामुळे या धुळे शहरामध्ये झालेले विकास कामं अत्यंत निकृष्ट अशा दर्जाचे झाले. पावसाळा 4 महिन्यानंतर आज ऑक्टोबर महिन्यापर्यंत तो लांबला, कदाचित तो नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुद्धा लांबण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामध्ये या धुळे शहराचे संपूर्ण रस्ते वाहून जातील की काय अशी भीती आज निर्माण झालेली आहे. आज धुळे शहरामधले अर्ध्याच्या वरचे रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत. रस्त्यावरती ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे उभे राहिलेले आहेत. या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं दररोज आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये आंदोलन करणं, आयुक्तांना निवेदन देणं आणि आयुक्तांनी निगरगठ्ठपणे त्या आंदोलनावरती प्रतिक्रिया न देणं असा कारभार गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी सुरू होता. राज्य शासनातले काही महत्त्वाचे मंत्री असतील, राज्य शासनाचे काही प्रतिनिधी असतील, ते या आयुक्तांना ते पाठीशी घालण्याचं काम करत होते. नगर रचना विभागाचे काही अधिकारी असतील, त्या आयुक्तांना मलिदा, त्या अधिकाऱ्यांना मलिदा देऊन ही बाई गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी बसलेली होती. पंढरपूर हे त्यांचं मूळ गाव असल्याचं आयुक्त मोठ्या अभिमानाने या ठिकाणी सांगत होते. पण आज या ठिकाणी आम्ही जे आंदोलन करायला आलेलो आहोत ते या ठिकाणच्या भ्रष्टाचारी आयुक्ताच्या विरोधामध्ये आम्ही करायला आलेलो आहोत. पंढरपुरी म्हैस सगळीकडे प्रसिद्ध आहे. पंढरपुरी म्हैस हिला खायला चारा जास्त लागतो पण ती दूध कमी देते. तोच प्रकार नेमका धुळेकरांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी झाला. या पंढरपुरी आयुक्ताने या ठिकाणी धुळेकरांचा मलिदा, टक्केवारी रूपी मलिदा या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये खाल्ला, पण त्याच्या अगेन्स्ट ज्याला आपण म्हणतो त्याचा मोबदला म्हणून या धुळेकरांना काहीच दिलं नाही. आज धुळेकर जनता या ठिकाणी शिव्या देते आहे. रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत, ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत, कर्मचारी काम करत नाही आहे. या ठिकाणचे ठेकेदार जे आहेत ते ठेकेदार सुद्धा वैतागलेले आहेत. कारण की 35-40% ठेकेदारांना त्या ठिकाणी टक्केवारी द्यावी लागते. अशा परिस्थितीमध्ये धुळे शहराचे आमदार सुद्धा हतबल या ठिकाणी झालेले आहेत. आणि म्हणून आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा करतोय आणि येणाऱ्या आयुक्तांना आम्ही या ठिकाणी इशारा देतोय की खबरदार, धुळे महानगरपालिकेचे आपण जर सूत्र स्वीकारत असाल तर या शहरामध्ये भ्रष्टाचार आणि टक्केवारी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी कदापिही स्वीकार केली जाणार नाही. धुळ्याचे आयुक्त अनिता दगडे यांची बदली झाली आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने आणि सर्व धुळेकरांना जणू काही आनंद झाला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण की धुळे शहराला, महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या अक्षरशः खाईत लोटणाऱ्या या बाईने सगळ्यांचा जीव मेटाकुटीस आणला होता. भ्रष्टाचाराचा नवीन पायंडा तिने पाडला होता. स्वतः 15% ती घ्यायची अशी चर्चा या महानगरपालिकेच्या आवारात होत असते. या बाईने या शहरामध्ये 3000 कोटीचे रस्ते केले असतील, पण आज आपण जर धुळ्यात गेलो तर रस्ते हे खड्डेमय झाले आहेत. जागोजागी खड्डे आहेत. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे सांगता येणार नाही. धुळेकरांचा अक्षरशः जीव या बाईने, जागोजागी कचऱ्याचे ढीग या बाईला दिसले नाही. ती कचऱ्याच्या ठेक्यामध्ये या बाईने पैसे खाल्ले. हिने पैसे कुठेही नाही खाल्ले हा प्रश्न धुळेकरांना पडला आहे. माझी विनंती आहे नवीन येणाऱ्या आयुक्ताला, आम्ही असं ऐकतोय की 2.5 खोके देऊन नवीन आयुक्त या ठिकाणी बसवण्यात आला आहे, बसतो आहे. त्याची गाठ आमच्याशी आहे. जरी बऱ्या बोलाने काम व्यवस्थित नाही केलं, भ्रष्टाचाराचा तोच पायंडा सुरू ठेवला तर या शिवसेनेची गाठ आहे हे त्यांनी जाणून घ्यावं.
दरम्यान आता महापालिका आयुक्तपदी नितीन गुलाबराव कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली असून धुळे शहरामध्ये भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार चालवून घेतला जाणार नाही असा इशारा यावेळी शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलाय। दरम्यान आता धुळे महापालिका आणि सर्वसामान्यांसाठी नितीन गुलाबराव कापडणीस यांची कारकीर्द काय घेऊन येणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। दिल्ली व अहिल्यानगर येथे घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला एलसीबीच्या पथकाने शहरातल्या जाशीर आणि पुतळा चौकातून ताब्यात घेत गजाआड केले आहे। त्याच्या विरोधात अहिल्यानगर, धुळ्यासह दिल्लीतील विविध ठिकाणी 7 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। अहिल्यानगर येथे चोरीच्या गुन्ह्यात फरार झालेल्या सोपान सोमनाथ पाटील याला धुळे एलसीबीच्या पथकाने जाशीर आणि पुतळा चौकातून ताब्यात घेत अहिल्यानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी रवाना केले आहे। सदर आरोपी हा धुळे तालुक्यातल्या वणी गावचा असून त्यांनी अहिल्यानगर व दिल्ली येथे त्याच्या साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली आहे। सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात एलसीबीच्या पथकाने केले आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।